Good morning, friends. Today is the 15th activity and the uses noun, verb, adjective and preposition in the speech and writing. आज आपल्याला नाम, क्रियापद, विशेषण आणि प्रिपोजिशन्स म्हणजे शब्दयोगी अव्यय बोलण्यात आणि लिहिण्यात कसे वापरायचे ते शिकायचं आहे. ठीक आहे. आता इथं काही उदाहरणं दिलेत तुम्हाला. हे चार शब्द दिलेत. बिग, ब्युटिफुल, काइंड आणि ग्रीडी. बरोबर. ते तुम्हाला इथं फिट बसवायचे आहेत. आता इथं मध्ये नीट बघितलं बिग, ब्युटिफुल, काइंड, ग्रीडी. चल बघूया आपण. इट्स अ डॅश डॅश हाऊस म्हणजे हे टिंब घर आहे. बरोबर. तर घर कसं म्हणता येईल आपल्याला? घराला आपण कोणतं लावू शकतो? घराबद्दल जास्त माहिती कोणता शब्द? ब्युटिफुल हाऊस. बरोबर की नाही? घराला डेस्क्राईब करणारा शब्द आहे हा. घराविषयी अधिक माहिती सांगतो ना. घर कसं आहे? ब्युटिफुल आहे. आय कॉट अ बिग फिश. मला सापडला मोठा मासा. बरोबर की नाही? मासा कसा आहे? मोठा. म्हणजे माशाविषयी अधिक माहिती. डिस्क्रायबिंग वर्ड्स फॉर द फिश. आय सॉ एम काइंड मॅन. बरोबर की नाही? मी पाहिला दयाळू माणूस. बरोबर. काइंड. आता इथं ॲक्च्युली ॲन नाही पाहिजे होता. ठीक आहे. पाहिजे होता. एक मिनिट. ठीक आहे. आय सॉ अ काइंड मॅन म्हणजे मी पाहिला दयाळू माणूस. माणूस कसा होता? काइंड होता, दयाळू होता. वन्स देर वॉज एकदा तिथं होती वुमन. एक बाई होती, एक महिला होती. ती कशी होती बरं? ग्रीडी, लोभी होती. ठीक आहे. म्हणजे अशा तऱ्हेने आपण हे चार शब्द इथं असं नाही की इथं ब्युटिफुलच येईल. दुसरं पण तुम्ही काहीही लावू शकता का? इट्स अ बिग हाऊस असं पण होऊ शकलं असतं. बरोबर की नाही? किंवा असं होऊ शकतं आय कॉट अ ब्युटिफुल फिश. बरोबर की नाही? किंवा ब्युटिफुल आपण याला वुमनला पण लावू शकतो. वन्स देअर वॉज अ ब्युटिफुल वुमन. बरोबर की नाही? कसंही लावू शकतात. परंतु आपल्याला इथं हे शिकायचं आहे की जे शब्द होते इथं हाऊस, फिश, मॅन, वुमन हे सगळे यांना जे आहेत ना हे हाऊस म्हणजे आपण जिथं राहतो त्या घराला नाव दिलेलं आहे आपण. म्हणजे त्या वस्तूला नाव दिलं आपण काय? एक जागा आहे जिथं आपण राहतो त्याला नाव काय दिलं? घर. एक प्राण्याचं नाव आहे फिश. हा तर माणूस आहे. एक प्राणी आहे त्याचं नाव काय दिलं आपण? माणूस, प्राणी. आणि एक वुमन आहे. बरोबर की नाही? मग तिला पण एक नावच येते. या सगळ्यांना नाम म्हणतात. काय म्हणतात? नाम. आणि या नामला डिस्क्राईब करणारं म्हणजे नाऊनला डिस्क्राईब करणारं विशेष माहिती सांगणारा आपण एक शब्द जोडत असतो. त्याला म्हणायचं ॲडजेक्टिव्ह. काय म्हणायचं? ॲडजेक्टिव्ह. मग आता हे सगळे जे आहेत ना हे ॲडजेक्टिव्ह आहेत. ब्युटिफुल, बिग, विशेषण. बरोबर की नाही? नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण विशेषण म्हणतो की नाही? त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात ॲडजेक्टिव्ह. ओके. तर ॲडजेक्टिव्ह आधी आलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या जोडीला काय आलेलं आहे? नाम. नामाच्या जोडीला ॲडजेक्टिव्ह येतं. ठीक आहे. आता ॲक्टिव्हिटी दुसरी दिली त्यांनी इथं. थ्री थ्री टेबल दिलेले आहेत आता हे. बरोबर की नाही? पहिल्या याच्यात काही दिलेलं आहे. दुसऱ्या याच्यातलं एक घ्यायचं आणि तिसऱ्या याच्यातलं काही फ्रेज घ्यायचे. बरोबर की नाही? मग आणि अशा तऱ्हेने एक वाक्य बनवायचं आपल्याला. तर पहिल्या वाक्यातलं काय आहे? आपण समजा घेतलं द लॉयन. बरोबर. दुसऱ्या याच्यातलं घेतलं स्लेप्ट आणि तिसऱ्या टेबलमधलं घेतलं अंडर द ट्री. काय वाक्य बनलं मग? द लायन स्लेप्ट अंडर द ट्री. बरोबर की नाही? म्हणजे सिंह झोपला होता अंडर द ट्री म्हणजे झाडाखाली. बरोबर की नाही? मग हे वाक्य बनलं ना त्याच्यात तुम्हाला हे समजायचं आहे. पहिल्या वाक्यात त्यांनी जे पण दिले लायन, द माऊस, कॅट, डॉग, अमित, नीना, ह्युमेन हे सगळे काय आहेत रे बरं? नाम आहेत. काय आहेत? नाम, नाउन्स. बरोबर. त्याच्यानंतर स्लेप्ट म्हणजे झोपला, रॅन म्हणजे धावला, जम्प म्हणजे उडी मारली, क्लाइंब म्हणजे चढला, वॉक्ड म्हणजे चालला, फेल म्हणजे पडला. हे सगळे काय आहेत रे? हे क्रियापद आहेत. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? वर्ब. काय म्हणतात? वर्ब. आणि अंडर द ट्री, टू द वॉल, फ्रॉम द ट्री, अ वॉल हे जे पुढे शब्द लागले आहेत ना हे तर नाऊन आहे ट्री. पण त्याच्या जोडीला नाऊनच्या जोडीला हे जे नाऊनला चिटकलेलं आहे ना त्याला म्हणायचं प्रिपोजिशन. अंडर, टू, फ्रॉम, बिहाइंड, ऑन, इन द बॉक्स, इन हे सगळे नामाला चिटकून जे शब्द येतात त्यांना म्हणतात प्रिपोजिशन. त्याला मराठीत म्हणतात शब्दयोगी अव्यय. शब्दाला जोडून झाडाखाली, झाडावर. बरोबर की नाही?
मग अशा शब्दांना काय म्हणायचं? शब्दयोगी अव्यय, जे शब्दाला जोडून येतात. बरोबर? इन द बॉक्स, बॉक्स मध्ये, मध्ये जे आलं ना ते शब्दयोगी अव्यय. ऑन द मॅट, चटईवर, वर जो शब्द आलाय तो आला आहे शब्दयोगी अव्यय. ठीक आहे. आता दुसरं वाक्य बनवलं बघा मी. आता तेच याच्यातलं घेतलं. द माऊस रॅन टू द वॉल. बरोबर की नाही? उंदीर धावला वॉलकडे. टू म्हणजे कडे. तर कडे हे जे आहे ना हे पण प्रिपोजिशन आहे. माऊस काय आहे? नाऊन, रॅन वर्ब आणि टू प्रिपोजिशन. ठीक आहे. नेक्स्ट, अ डॉग जम्प बिहाइंड द वॉल. असं पण कोणतं पण घेऊ शकता ना. असं नाही की डॉगला जम्पच. डॉग रॅन असं पण होऊ शकतं. तुम्ही कोणता पण वर्ब घेऊ शकतात कोणालाही. अ डॉग क्लाइम, अ डॉग वॉक, अ डॉग फेल, काही पण घेऊ शकतात. अ डॉग फेल बिहाइंड द वॉल, अ डॉग फेल फ्रॉम दी, असं काही पण घेऊ शकता तुम्ही. ठीक आहे. मग आता मी जे घेतलं ते डॉग जम्प बिहाइंड द वॉल. तर डॉग, कुत्र्याने उडी मारली भिंतीच्या पलीकडे. बिहाइंड म्हणजे पलीकडे. तर पलीकडे सुद्धा हे काय आहे? प्रिपोजिशन आहे. ठीक आहे. डॉग नाऊन, जम्प हे वर्ब आहे आणि बिहाइंड म्हणजे प्रिपोजिशन. ठीक आहे. नेक्स्ट, अमित फेल ऑन द मॅट. अमित पडला चटईवर. बरोबर. तर अमित नाम आहे, पडला क्रियापद आहे आणि ऑन द मॅट चटईवर हे शब्दयोगी अव्यय. आता ग्रामर वगैरेचे एक्स्ट्रा व्हिडिओ मी नंतर टाकेल तुम्हाला, जसं जसं आपण स्कॉलरशिपचे व्हिडिओ बनवू तेव्हा. ठीक आहे. आता एवढंसं शिकून घ्या थोडंसं, जेवढं समजतं तेवढं. आता हे नेक्स्ट, नीना क्लाइम्ड अ वॉल. नीना चढली भिंत. बरोबर की नाही? मग आता मला सांगा, नीना नाऊन आहे, क्लाइम्ब म्हणजे वर्ब आहे आणि भिंत चढली, इथं प्रिपोजिशन आलेलं नाही आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता बघा आपण लेट्स डू सम प्रॅक्टिस. हां, आता मी इथं काही शब्द दिलेले आहेत बघा. बिग, क्लीन, न्यू, ओल्ड, लॉंग, स्मॉल, क्यूट, डर्टी, शॉर्ट अँड फॅट. दीज आर द सम डिस्क्रायबिंग वर्ड्स. म्हणजे काय माहिती का? वर्णन करणारे शब्द आहेत. बिग म्हणजे मोठा, क्लीन म्हणजे स्वच्छ, न्यू नवीन, ओल्ड जुना, लाँग लांब, स्मॉल छोटा, क्यूट क्यूट, डर्टी घाण, शॉर्ट आखूड, फॅट जाड. आता कोणत्या शब्द, टी शर्ट हा दिसतोय घाण दिसतोय की नाही? मग घाणला कोणता शब्द आहे? डर्टी, डर्टी टी शर्ट. नंतर हा शर्ट फ्रेश दिसतोय ना, मग क्लीन स्वच्छ, क्लीन टी शर्ट. नंतर हेअर, हेअर कसे दिसत आहे ते? शॉर्ट हेअर, इज अ लॉंग हेअर. आता हे हाऊस जुनं दिसतंय ना, मग ओल्ड हाऊस. हे घर नवीन दिसतंय मग न्यू हाऊस. एक कार दिसते की नाही? छोटीशी कार आहे, मग कसं होईल? स्मॉल कार. बरोबर. नंतर ही कार मोठी दिसते, मग कुठे? बिग कार. नंतर हा ससा क्यूट दिसतोय, रॅबिट, क्यूट रॅबिट, क्यूट. अँड द फॅट, सॉरी कॅट कशी आहे? फॅट आहे, फॅट जाड. ठीक आहे. हे तुम्हाला उत्तरादाखल तुम्ही इथं हे बघू शकता. डर्टी टी शर्ट, क्लीन टी शर्ट, हे तुम्ही लिहून घ्यायचं वहीमध्ये. नेक्स्ट, आता आपण शिकूया. आता मागं जे बघितले आपण हे सगळे होते, हे सर्व जे बघितले ना, डर्टी, क्लीन, हे विशेषतः सांगतात की नाही टी शर्ट कसा आहे? डर्टी. म्हणजे डिस्क्रायबिंग वर्ड आहेत, वर्णन करणारे शब्द आहेत. हाऊस कसं आहे? ओल्ड आहे, न्यू आहे. याला म्हणायचं ॲडजेक्टिव्ह. हे सगळं ॲडजेक्टिव्ह आहेत. आता आपण बघूया सम प्रिपोजिशन्स. प्रिपोजिशन्स शब्दयोगी अव्यय. आता इथं दिले बघ त्यांनी, इन, ऑन, अंडर, ओव्हर. इन म्हणजे आतमध्ये, ऑन म्हणजे च्यावर, अंडरमध्ये बेडच्या खाली असेल असं वगैरे. ओव्हर म्हणजे च्यावर, विथ म्हणजे सोबत, ऑफ म्हणजे तिथून निघाला, अबोव म्हणजे डोक्याच्या वर, आउट, बिसाईड म्हणजे बाजूला. ठीक आहे. आता कसं कसं सांगतो तुम्हाला उदाहरणादाखल समजेल बघा. द स्लीपर्स आर डॅश डॅश द बेड. आता स्लीपर दिसत आहेत ना बेडच्या खाली आहेत की नाही? मग तिथं कोणतं लागेल आपल्याला? अंडर. एखादी वस्तू जर एखाद्या वस्तूच्या खाली राहिली तर तिला काय लावायचं तिथं? अंडर. बेड खाली, तर तिथं कोणता शब्द लावणार? अंडर द बेड. काय लावणार? हे बघा इथला अंडर द बेड. नेक्स्ट, बेड इज डॅश डॅश द शेल्फ. आता हा बेड आणि हा शेल्फ आहे, बाजूलाच आहे की नाही? शेल्फच्या बाजूला. बेड आहे शेल्फच्या बाजूला, तर बाजूला कोणता शब्द लावणार? बिसाईड. कोणता लावणार?
नेक्स्ट इज द गर्ल इज डॅश डॅश द बस. बसच्या बाजूलाच आहे. मग बाजूला कोणता शब्द आहे? बी साईड. हे बघा इथं बी साईड आहे की नाही? एक मिनिट. beside the bus. The girl is beside the bus. The cat is, आता कॅट सुद्धा चेअरच्या अंडर आहे म्हणजे खाली. द कॅट इज अंडर द चेअर. द बॉल इज काय येईल बरं सांगा बरं मला. द बॉल इज बिसाइड द बॅट. त्या बॅटच्या बाजूलाच आहे ना, मग बिसाइड. द डेकोर इज डॅश डॅश द बेड. आता हे बेडच्या वरती डेकोर आहे म्हणजे हे जे आहेत ना पताके, थोडं अंतर आहे ना, मग तिथं असं अंतरावर, थोड्या अंतरावर वरती राहिलं ना, तर काय शब्द लागतो आपण? अबव. आपला फॅन कसा राहतो? तर फॅन इज अबव द हेड. बरोबर की नाही? मग इथं काय येईल? पताके बेडच्या वर आहेत, मग अबव. हिअर इज द सम सोल्युशन्स फॉर यू. हे असं तुम्ही वहीत लिहून घ्यायचं. ठीक आहे. द स्लीपर्स आर अंडर द बेड. द बेड इज बिसाइड द शेल्फ. द गर्ल इज बिसाइड द बस. द कॅट इज अंडर द चेअर. द बॉल इज बिसाइड द बॅट अँड द डेकोर इज अबव द हेड. हे जे मध्ये शब्द जे लावले आपण त्यांना म्हणायचं प्रिपोजिशन्स. काय म्हणायचं? प्रिपोजिशन्स. बेडच्या खाली, शेल्फच्या बाजूला, चेअरच्या खाली, बेडच्या वर, हे सगळे लावले ना, खाली, वर, बाजूला, हे सर्व शब्दयोगी अव्यय आहेत. शब्दाला जोडून येतात, नाऊनला जोडून येतात. बघा आता आपण बघूया सम अनदर प्रिपोजिशन्स. अजून भरपूर प्रिपोजिशन आहेत. इन म्हणजे आतमध्ये, अबोव म्हणजे वर, डोक्यात. नंतर टू, बिहाइंड म्हणजे बिहाइंड म्हणजे पलीकडे. बिसाइड म्हणजे बाजूला. ऑफ, नियर म्हणजे जवळ. ऑफ म्हणजे चाची चे. विथ म्हणजे सोबत. बिलो म्हणजे खाली. ऑफ म्हणजे एखाद्या वस्तूकडून जर आपण निसटलो, तिथून निघालो, असं. ठीक आहे. ऑफ. आता पहिलं वाक्य बघूया. द बलून फ्ल्यू म्हणजे फुगे उडाले. माय हेड, फुगे आपण डोक्याच्या वर उडतील. मग डोक्याच्या वर असेल तर काय म्हणतो आपण? अबोव द हेड. द सेटिंग सन, मावळता सूर्य गेला होरिझनच्या, क्षितिजाच्या खाली गेला ना, मग खालीला काय म्हणतो आपण? बिलो. बिलो द हॉरिझन. माय कॅट वॉज हायडिंग, माझी जी मांजर होती ती लपत होती. कोच, हा कोचच्या खाली लपत होती. मग अंडर, अंडर माय कोच. माय सिस्टर वॉज स्टँडिंग, इथं माझी बहीण उभी आहे. डॅश डॅश मी अँड माय मॉम, माझ्या आणि माझ्या आईच्या बाजूला. मग बी साईड मी अँड माय मॉम, बी साईड येईल इथं. हां, नंतर आय वेंट, हे बघा बी साईड कुठे आहे? हे बघा बी साईड. आय वेंट टू द ग्रोसरी स्टोअर विथ माय डॅड, माझ्या वडिलांसोबत. सोबतला काय शब्द आहे? विथ. देर इज अ फ्रॉग इन माय क्लासरूम. इन कुठे आहे? हे बघा इन म्हणजे वर्गामध्ये फ्रॉग आहे. आय लिव्ह नियर द स्कूल. नियर कुठे आहे? हे बघा नियर, मी राहतो शाळेच्या जवळ. मग हे शब्दयोगी अव्यय, जवळ, शाळेजवळ. वी कुडंट थिंक, आम्ही विचार करू शकत नाही. अ गुड सॉन्ग, कशाचा? ऑफ गुड सॉन्ग, गाण्याचा. आता चा सुद्धा प्रिपोजिशन आहे. ठीक आहे. वी कुडंट थिंक ऑफ अ गुड सॉन्ग. शी गॉट द बस. शी गॉट ऑफ. गॉट नंतर कोणतं प्रिपोजिशन लागतं? ऑफ. हे बघा ऑफ, डबल ओ डबल एफ म्हणजे बसमधून. बरोबर. बसहून उतरली, तर बसमधून, तर मधून जो आहे बसमधून, तर मधून हे प्रिपोजिशन आहे. समजलं? गॉट ऑफ द बस. नंतर आहे लेट्स गो टू द स्टोअर. टू कुठे आहे का? टू, हे बघा टू. आपण कुठं जाऊया? स्टोअरला किंवा स्टोअरकडे. तर हे शब्द आहे ना, ला, कडे, हे सुद्धा शब्द आहे यावे. हे बघा तुम्हाला समजण्यासाठी उत्तर पण मी गोल करून दिलेली आहे. ठीक आहे. तर अशा तऱ्हेने हे सुद्धा तुमच्या वहीत लिहून घ्यायचं आहे, पण समजायचं आहे. हे जे लावलं ना, अबोव, बिलो, अंडर, बिसाइड, विथ, इन, नियर, ऑफ, ऑफ, टू, हे सगळे काय आहेत? शब्दयोगी अव्यय आहेत. काय आहेत? शब्दयोगी. अबोव म्हणजे च्यावर, बिलो म्हणजे खाली, अंडर म्हणजे सुद्धा खाली. तर बिलो म्हणजे, अंडर म्हणजे काय? एखाद्या वस्तूच्या खाली. ठीक आहे. बिसाइड म्हणजे बाजूला, विथ म्हणजे सोबत, इन म्हणजे आतमध्ये, नियर म्हणजे जवळ, ऑफ म्हणजे चा किंवा ची किंवा चे. ऑफ म्हणजे च्यामधून, आणि टू म्हणजे कडे किंवा ला. ठीक आहे. सो दीज आर सम प्रिपोजिशन्स. सो टुडे वी लर्न नाऊन, वर्ब आणि नाम म्हणजे काय, क्रियापद म्हणजे काय, आणि शब्दयोगी अव्यय म्हणजे काय